नमस्कार. मी राहुल केंगळे यांना रिक्वेस्ट करते, की त्यांनी 2 शब्द स्टेजवर येऊन बोलावे. नमस्कार. सर्वप्रथम इरा मल्टीमीडियाचे सर्व विशाल सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथं बोलवले आणि आपला जो कार्यक्रम चालला आहे तो खूप छान पद्धतीने चालला आहे. फक्त एकच त्याच्यामध्ये कमी आहे, मुलांचा उत्साह मला थोडासा कमी वाटतो आहे आणि आपल्याला त्यांनी स्टेज उपलब्ध करून दिला आहे. तर त्याचं मला वाटते पुरेपूर आपण उपयोग करून घेतला पाहिजे. थोडा उत्साह कमी पडतो आहे. आपलं वय काय, आपण म्हणजे एवढं मोठे हे करून काही फायदा नाही आहे. तर तसे वागा जरा. छान आवाज आला पाहिजे टाळ्यांचा आणि आवाज आला पाहिजे. धन्यवाद. मी माननीय शीतल सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी स्टेजवर येऊन 2 शब्द बोलायचे. हॅलो एव्हरीवन. आज मला इथं या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं आणि मागच्या महिन्यामध्ये जो एक्झिबिशन होतं त्याच्यामध्ये ज्युरी म्हणून मला इन्व्हाइट केलं. त्याबद्दल मी इरा इन्स्टिट्यूट आणि विशाल यांचे आभार मानतो. आणि हा जो प्लॅटफॉर्म विशाल सरांनी तुम्हाला सर्वांना प्रोव्हाइड केला आहे, इट्स नॉट ओनली ही इज टीचिंग यू graphics, animation, but he is giving you chance to showcase your all other skills. एक्स्ट्रा curricular ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा तुम्हाला परफॉर्म करायची अपॉर्च्युनिटी मिळते. त्याच्याबद्दल विशाल सरांचे जेवढे आभार माना ते कमीच आहेत. थँक्यू. थँक्यू सर. मी विशाल दरंदले सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी थोडं मार्गदर्शन करावं. नमस्कार. विशाल सरांचे आभार व्यक्त करतो पहिल्यांदा या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करण्याबद्दल. खूप चांगली इनिशिएटिव्ह आपण घेत आहोत. दिस इज माय फर्स्ट टाईम आय एम स्टँडिंग हिअर बिकॉज ऑफ विशाल सर ओनली. कारण विशाल सरांसोबत पाठीमागच्या 1-1.5 वर्षापासून मी काम करतोय. आज माझ्याकडे अल्पेसा मीडियामध्ये जेवढे पण काय एम्प्लॉईज आहेत ते सगळे इरा मल्टीमीडियामधले आहेत. अँड आय एम प्राऊडली वॉन्टेड टू से की खूप चांगल्या पद्धतीने हे सगळे परफॉर्म करतायत आणि ऑर्गनायझेशनच्या ग्रोथमध्ये कुठेतरी सरांचे एम्प्लॉईज, सरांचे विद्यार्थी मला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात. थँक्यू सो मच फॉर दॅट. सेकंड, हा जो प्लॅटफॉर्म आज उभा करून तुमच्यासाठी देत आहेत तर तो खूपच छान प्लॅटफॉर्म सर तुम्हाला देत आहेत. मी सुद्धा माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये सर आत्ता माझा 2-3 दिवसापूर्वी पार्टनर आला होता. त्यावेळेस आम्ही सुद्धा काही असे प्लॅटफॉर्म्स मुलांना उपलब्ध करून देतो आहे की जिथे पब्लिक स्पीकिंग, त्यानंतर क्लायंट कम्युनिकेशन बेसिकली त्याच्यावरती मुले जास्तीत जास्त फोकस करतील. क्लायंटसोबत ग्राफिक रिलेटेड क्वेरीज असतील ते कशा डील करायचे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये सुरू करतो आहे. सो दॅट त्यांनाही कुठेतरी प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे आणि ॲज वेल ॲज फॉर द डिजिटल मार्केटिंग ॲज वेल आपण त्यांनाही कुठेतरी प्लॅटफॉर्म क्रिएट करायचं काम करतोय. वाय वी हॅव स्टार्टेड दिस इनिशिएटिव्ह बिकॉज आय पर्सनली वॉन्ट की आय एम नॉट सरप्राईज. मी काय माझ्या एम्प्लॉईजला सांगतो की आय विल नॉट बी सरप्राईज की इथून पुढे 5 किंवा 10 वर्षानंतर आपल्या ऑर्गनायझेशनमधलं कोणीतरी पुढे येईल आणि तेही सेम इनिशिएटिव्ह घेऊन अशीच एक ऑर्गनायझेशन उभं करेल. ओके, तर त्या दिशेने कुठेतरी वाटचाल आपण केली पाहिजे. आज फक्त इरा मल्टीमीडियामध्ये तुम्ही ग्राफिक डिझायनिंग, मोशन ग्राफिक्स, सम पार्ट ऑफ डिजिटल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शिकताय. पण त्याला एक विजन कुठेतरी क्रिएट करायला हवं आहे. त्याला कुठेतरी एक गोल तुम्ही क्रिएट करायला हवे सो दॅट यू विल हॅव द प्लॅटफॉर्म्स, यू विल हॅव दी ॲम्बिशन्स सो दॅट तुम्हाला कुठेतरी त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मदत होऊ शकते. सो आय एम एनिवे सपोर्टिंग दिस. अँड मी विशाल सरांनाही सांगेल की अजून असे चांगले विद्यार्थी मला देत जा सो दॅट विल हॅव द सक्सेस स्टोरीज इन द मार्केट. थँक्यू सो मच सर. थँक्यू. खूप धन्यवाद सर.
मी उमेश सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी 2 शब्द बोलायचे आहेत. आ? आवाज येतो माईकमधून येतो. मी एकतर पहिल्यांदा स्टेजवर आलो आहे, त्यामुळे माझ्या मनामध्ये एक भीती आहे, कारण मी पडद्यामागचा कलाकार आहे. मी आर्ट डायरेक्शन करतो, इव्हेंट्स करतो. माझी लाईव्ह क्राफ्ट म्हणून एक कंपनी आहे आणि अगस्ती म्हणून एक स्टुडिओ आहे टिळक रोडला. यामध्ये आम्ही काय करतो की कला ह्या गोष्टीला जास्त प्रोत्साहन देतो. आणि इराचे जे काय काम चालतं त्यातलं मला बऱ्याच गोष्टी आवडल्या. जसं की यांचं नुसता क्लास नाही आहे, ते मुलांच्या वेगवेगळ्या गोष्टींना बाहेर कसं काढता येईल, त्यांना सपोर्ट कसं करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मी ज्यावेळेस एक कॅलेंडरचं एक्झिबिशन बघायला गेलो होतो, त्यावेळेस मी बघितलं की यार खूप छान केलं आहे, पण याला कुठंतरी वेगळ्या पद्धतीने आपण प्रेझेंट कसं करता येईल याच्यावरती मी प्लॅन करत होतो. आणि एक छोटासा मी पण प्रयत्न केला आणि तो सक्सेस झालेला आहे. आता पुढच्या वेळेस जे काय कॅलेंडर एक्झिबिशन आपण 4 भिंतीच्या मध्ये जे करतो ते न करता आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करणार आहे. त्यासाठी मी सरांबरोबर त्याच्यावर डिस्कशन पण झालं आहे आणि ते आम्ही लवकरच कार्यरत करणार आहे. एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. आता मी ओम घोलपला इन्व्हाइट करते स्टेजवर. नमस्कार सर्वांना. मला विशाल सरांनी इथं बोलवले, राहुल आणि मला आरंभाला रिप्रेझेंट करण्यासाठी. त्यासाठी मी सर्वात पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो. आणि इरा मल्टीमीडिया मध्ये मी क्लास इथं इरा मल्टीमीडियामध्ये केलेला नाही आहे, पण तरी पण सरांसोबत माझे मुलांमुळं खूप चांगले नाते. मी सरांच्या क्लासवर पहिल्यापासून येतो आणि मला पण खूप काही त्यांच्याकडून शिकायला भेटलं आहे. आणि अभिनवचा आपण जर कामाचा दर्जा बघायला गेलं तर सरांमुळंच वाढला आहे खूप, जे की एक्झिबिशनमध्ये दिसून येते की मुलांचे डिजिटल काम खूप इम्प्रूव्ह झाले ते इरा मल्टीमीडियामुळं. तर त्याचे पण मी विशाल सरांचे आभार मानतो. आणि आम्हाला इथं बोलवलं आहे की आम्ही आरंभ आर्ट इन्स्टिट्यूट सुरू केली अभिनव झाल्यानंतर. तर आम्ही तिथं लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत सर्व मुलांना शिकवतो. की जसा आम्हाला अभिनवमध्ये सिलेबस होता की पेन्सिल धरण्यापासून, स्केचिंगपासून तर बिगिनिंगपासून तर एकदम ॲडव्हान्स लेवलपर्यंत जे आम्हाला शिकवलं तेच आम्ही पुढं लहान मुलांना पासआउट करतो आहे. जर तुम्ही कधी आरंभ आर्ट इन्स्टिट्यूटला व्हिजिट केलं तर तुम्हाला बघायला मिळेल की छोट्या छोट्या मुलांना पण रंगसंगती वगैरे सर्व काही कळतं आहे. तर तेच आमचा हाच उद्देश आहे की मुलांना लहान वयातच कलेची आवड निर्माण हवी आणि ते सुद्धा मोठे होऊन मोठे आर्टिस्ट हवेत. तर आत्ता राहुल सर आले होते वर, ते काही 2 शब्द बोलले, पण आरंभविषयी त्यांचं बोलायचं राहिलं. मी त्यांना स्टेजवर बोलवतो की ते थोडे 2 शब्द बोलतील. आरंभ आर्ट इन्स्टिट्यूटबद्दल सांगायचं झालं तर ही प्रेरणा मी खरं सांगेन तर विशाल सरांकडनं घेतली. सरांची जशी सुरुवात होती, जर क्लासबद्दल तुम्हाला माहिती असेल तर आधी एक छोट्याशा रूममध्ये क्लास होता, तिथनं सुरुवात झाली. तिथं कदाचित पहिल्यांदा 5-10 मुलं होती. 5-10 मुलांपासून आत्ता इरा मल्टीमीडियाची संख्या किती आहे? 100चे 200 मुलं तिथं आहेत. सर काय काम करतात? आपल्याला एक शिकवायचं काम तर करतात ते. मगाशी बोललो तसं आपल्याला एक स्टेज भेटले किंवा कामामध्ये झालं तर कामाला आपल्याला कॅलेंडर कॉम्पिटिशन झालं किंवा मग आपलं बाकीच्या सर्व कामांसाठी सर संधी उपलब्ध करून देतात. तसंच आम्ही सेम लहान मुलांमध्ये आत्ता कमी काय पडतंय की त्यांना जे रंगसंगती, आता ओम बोलला तसा रंगसंगती किंवा मग ग्रे स्केल झालं, कलर स्केल झालं, या सगळ्या तर आम्ही छोट्या गोष्टींपासून लक्ष देतोय. विशाल सरांची आम्ही बऱ्याच वेळा मदत घेतलेली आहे त्यामध्ये की हे नक्की मुलांना कसं सांगायचं किंवा कसं शिकवायचं, त्यांची आम्हाला बरीच मदत होते. धन्यवाद. ॲट लास्ट मी मानसीला रिक्वेस्ट करतो की त्यांनी 2 शब्द बोलायचे आहेत. सगळ्यात आधी मी विशाल सरांचा आभार मानते की त्यांनी मला
इथे बोलवलंत, आज नाही तर यापूर्वी देखील. इरा मल्टीमीडिया सोबतचं जे नातं आहे ते अतूट नातं आहे. कधी आठवड्यातून एकदा तरी क्लासवरती चक्कर असते की सर काय चाललंय, काम कसं चालू आहे वगैरे. सर नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतात. आणि माझ्याविषयी सांगायचं झालं तर माझी मुंबईची एजन्सी आहे कोरस म्हणून, ॲडव्हर्टायझिंग एजन्सी, जिकडे मी ॲज अ सिनियर ग्राफिक डिझायनर म्हणून काम करते. प्लस पण माझं वर्क फ्रॉम होम आहे. सो मी अगस्त्य कला आणि संस्कृती हा जो स्टुडिओ आहे टिळक रोडला, तर तिथे बसून मी काम करते. आणि तिथे उमेश सर, विजयदादा, श्रीदेवी ताई वगैरे हे असे कलाकार लोक मला जे भेटली आहेत, ज्यांच्यामुळे मी रोज नवीन गोष्टी शिकते आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही पण अगस्त्यला या. तिथे तुम्हाला जर माहिती नसेल तर मी एक छोटीशी माहिती देते की तिकडे कलाकारांची एक नवीन दुनिया आहे. जुने वस्तू, अँटिक्स, आपली कला आणि संस्कृती जी जपली आहे, तर तिथे काही वस्तू आहेत कलेच्या बाबतीत. पेंटिंग्स आहेत गणेश सरांचे, गणेश शिंदे सरांनी जे महाराष्ट्राचे गड किल्ल्यांवरती पेंटिंग्स केले, लाईव्ह पेंटिंग्स, ते आहेत. तर खूप साऱ्या कलाकारांचं मिळून एक ते संग्रहालय आहे. तर मी आपले क्लासच्या स्टुडंट्सना वगैरे रिक्वेस्ट करेल की तुम्ही नक्की या, जर तुम्हाला कलेवर तेवढंच प्रेम असेल तर. आणि इराबद्दल बोलायचं झालं तर आज मी जे काही आहे तर ते क्लासमुळे, इरा मल्टीमीडियामुळे आहे. सो थँक्यू सर फॉर एव्हरीथिंग.